बिग बॉस मराठीचे आतापर्यंत झालेले सर्वच पर्व बरेच गाजले आहेत। या बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझन नंतर चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे अमृता देशमुख व प्रसाद जवादे। आता अमृता रंगभूमी गाजवण्याबरोबरच अनेक व्हिडिओ शेअर करत असते। अशातच अमृताने तिच्या YouTube अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे। या व्हिडिओमध्ये अमृता बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझन मधील स्पर्धकांची चांगलीच पोलखोल करताना दिसत आहे। समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अमृता असं बोलत आहे की बिग बॉसच्या नव्या सीझनचा पहिला आठवडा झाला आहे। बिग बॉसचं घर, बिग बॉसचा आवाज, घालून पाडणारी लोक, तो टास्क, हे सगळं मी भोगलं असून मला हवंसं वाटत आहे। 16 स्पर्धकांपैकी 15 जणांना हा बिग बॉसचा सेट तसाच दिसत आहे जसा आपल्याला दिसत आहे, पण एका व्यक्तीला हा सेट संजय लीला भन्साळी यांचा सेट वाटत आहे। त्या म्हणजे वर्षा उसगावकरताई। त्यांचं मराठी अर्थात छान आहे, मात्र त्यांची हे बोलण्याची स्टाईल आहे आणि मला ते छान वाटतं। आणि त्यांचं एक अजून आवडतं ते म्हणजे त्या निक्की तांबोळी म्हणजे राखी सावंत लाईटला त्या चांगलं स्टफ देत आहेत। पुढे अमृताने वर्षाताई व निक्की यांच्या भांडणाबाबत भाष्य करत म्हटलंय की वर्षाताईंचं बोलणं निक्कीला आवडत असलं नसलं तरी तिची बोलण्याची पद्धत चूक आहे, थोडा तरी आदर तिने द्यायलाच हवा। निक्की वर्षाताईंना वाटेल तसं बोलते तेव्हा वर्षाताईंच्या बाजूने कोणी एक नसतं, याचं खूप वाईट वाटतं। आणि निक्कीच्या अवतीभोवती 12 पॅक्स घेऊन फिरणारे वैभव व अरबाज। निक्कीचा अंदाज आपला आहे, पण या जान्हवी किल्लेकरचं काय? असं वाटतं की निक्कीच्या लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म या जान्हवीने भरला आहे आणि वर्षभराचे सगळे पैसे तिला लगेच हवे आहेत। आर्याने बिग बॉस माझ्यावर लक्ष ठेवून आहेत हे काही मला पटलं नाही, मग बाकीच्या लोकांवर फळ ठेवून आहेत का? आर्या व जान्हवी हमखास म्हणतात की बिग बॉस तुम्ही माझा नवरा आहात, तुम्ही माझा बॉयफ्रेंड आहात, तर त्यांना मला सांगायचंय की तुम्ही अजून या शोच्या पहिल्या आठवड्यात आहात। आर्या निक्की विरोधात बोलली, मात्र पुन्हा ती त्यांच्याकडे गेली। पुढे अमृता असंही म्हणाली तर अभिजित सावंतला कळत नव्हतं की नक्की कोणती ट्रेन पकडायची आहे, मात्र आता तो त्याची तिकीट काढून प्रवासाला लागेल असं मला वाटत आहे। तर बाकी योगिता, अंकिता, पॅडी दादा, सूरज, घनश्याम, इरिना ही सगळी लोक अजून फॉर्म मध्ये आलेली नाहीत। आता पुढे काय होतंय याची उत्सुकता आहे, असं म्हणत अमृताने बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचा चांगलाच कान पिळला आहे। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।